16 महिन्यांनंतर जगातील दोन प्रभावशाली नेते पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. G7 शिखर परिषदेच्या मंचावर झालेल्या या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हस्तांदोलन, शेजारी बसून संवाद आणि आता उद्या होणारी महत्त्वाची द्विपक्षीय बैठक. भारत-अमेरिका संबंधासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी सत्तामंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील एव्हियान येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट 16 महिन्यानंतर झाली. पंतप्रधान मोदी यांनी एव्हियान येथे G7 शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रात सहभाग घेतला. तिथे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन केले. या सत्रादरम्यान दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले होते. G7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची संपूर्ण द्विपक्षीय बैठक उद्या सायंकाळी 6:30 वाजता होणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी जागतिक नेते एकत्र जमले असताना दोन्ही नेत्यांमध्ये हा संक्षिप्त संवाद झाला. फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधानांच्या वॉशिंग्टन भेटीनंतर ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केल्यापासून दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच समोरासमोरची भेट होती. ऑपरेशन सिंदूर आणि ट्रम्प प्रशासनाने भारतीय आयातीवर जास्त शुल्क लादण्याच्या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यात भारत-अमेरिका संबंध ताणले आहेत. अशा परिस्थितीत उद्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या भेटीनंतर भारत-अमेरिका संबंधांना नवी दिशा मिळणार का, याचे उत्तर उद्याच्या बैठकीतून मिळणार आहे. या भेटीबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्तामंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.